नमस्कार. दिनांक 15 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे, भिवू नकोस, प्रत्यक्ष काळाचेही निरोधन करू. आंबेजोगाई पहाडावर महाराज 2 वर्ष होते. तेव्हा एक 5 वर्षाची गुराख्याची मुलगी महाराजांबरोबर रोज गप्पा गोष्टी करून आपली भाजी भाकरी प्रेमाने देत असे. पुढे त्या मुलीला पालकांनी त्या मुलीस मुलासारखे सजवून गावच्या निपुत्रिक सावकारास पैशाच्या लोभाने मुलगा म्हणून विकले. त्या मुलाच्या लग्नाच्या वेळी हे कपट उघडकीस आले. मुलीस देहदंड, पालकांना हद्दपारी व घरादारावर जप्ती असा काहीसा विचित्र न्याय राजदरबारी झाला. मुलीला ठार मारण्यासाठी मारेकरी तिला घेऊन दत्त पहाडावर आले. तिच्या अंतिम इच्छेप्रमाणे महाराजांशी तिची भेट घडवण्यात आली. महाराजांनी मुलीलाच मुलगा केला. मुलात रूपांतर झाल्याने लग्न निर्विघ्न पार पडले. त्याला 2 मुले झाली. पुढे ती मुले 16 वर्षाची होताच सावकार पुत्राने संन्यास घेतला व तो गिरनार पर्वतावर निघून गेला. स्वार्थी बुद्धीने माणूसच माणसाची फसवणूक कशी करतो याचे हे एक उदाहरण आहे. निपुत्रिक सावकारास पुत्रप्राप्तीची आस होती. त्या कुणब्यांनी आपली मुलगी मुलगा म्हणून खपवण्याची क्लुप्ती करून पैसे उकळले. गरिबीमुळे त्यांनी हे कृत्य केले असले तरी ते समर्थनीय ठरत नाही. लोभापायी केलेली ती फसवणूकच होती. सावकार तरी फसला कसा हेही म्हणण्यात अर्थ नाही, कारण तो मोहात अडकला होता. अशी मोहात अडकून स्वतःची फसगत करून घेणारी माणसे आजकाल शेकड्यांनी बघावयास मिळतात. त्यांची फसवणूक ही त्यांच्या मोहाची शिक्षाच असते. फसवणारे सुटतात किंवा किरकोळ शिक्षेवर मोकळे होतात. फसलेले मात्र दुःखी होतात. न्यायाच्या नावाखाली अन्यायच लादला जातो. या कथेतच पहा ना, फसवणारे कुणबी हद्दपाद आणि जिचा या प्रकरणात काही दोष नाही त्या अश्राप मुलीला मात्र देहदंडाची शिक्षा. हा कसला न्याय? लहरी राजाच्या दरबारात असा विपरीत न्याय निवाडा होत असला तरी देवाच्या दरबारात अन्यायाला जागा नसते. त्या अश्राप मुलीला महाराजांनी संरक्षण दिले. तिचा मुलगा करून संसार सुखाचा करून दिला. सावकाराने पुत्रमोहाने नीट चौकशी न करण्याचा प्रमाद केला. त्याबद्दल त्याची झालेली नामुष्की आणि मनस्ताप ही शिक्षा पुरेशी होती. फसवणूक करणाऱ्या कुणब्याला हद्दपारीची व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा झाली म्हणजे पुन्हा देशोधडीला लागून तो दारिद्र्यातच खितपत पडला. देवाच्या शिक्षा करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. तेथे मानवी न्याय निवाडा चालत नाही. अपराध्यांना सतत भीतीच्या दडपणाखाली ठेवून तो त्यांची घुसमट करतो. हे भय जाण्याचे, शारीरिक विकृतींचे, इजा घातपात होण्याचे, प्रसंगी मृत्यू होण्याचे असू शकते. मानसिक पातळीवर हे भय सर्व लुटले जाण्याचे, जप्तीचे, चोरीचे अथवा राजभयाचे असते. तसे लोकांच्या शिव्या शापांच्या तळतळाटाचेही असतेच. वरकरणी ते ऐश्वर्य भोगताना दिसत असले तरी क्षणाक्षणाला अशांतीने घेरलेलेच असतात. म्हणून आपल्या डोळ्यादेखत देवाने गुन्हेगारांना शिक्षा द्यावी असा दुराग्रह योग्य नसतो. आपला वर्तमान जीवनपट छोटा असला तरी देवापुढे आपला जीवनपट जन्मोजन्मीचा व पूर्ण कर्मक्षय होईपर्यंतचा विस्तृत असतो. प्रत्येक कर्माचे शासन तो आपणास प्रारब्ध रूपाने भोगावयास लावतोच. डोळे झाकून आपण कर्मे करीत असलो तरी देव सतत जागा असतो हे विसरू नये. धन्यवाद.